90 दिवस चॅलेंज मधला आजचा 56वा दिवस आहे. आजचा व्यायाम आपण फक्त 10 मिनिटं जॉगिंग करतोय. टायमिंग लावलंय आणि त्याच्यासोबत काय खायचं कसं खायचं याची माहिती सांगतो. 10 मिनिटाचं टायमिंग लावलंय. लक्षात ठेवा, वजन कमी करणं हा एका दिवसाचा खेळ नाही किंवा गेम नाही. लक्षात ठेवा, वजन कमी करणं ह्याच्यापेक्षा मला रोज सातत्यानं व्यायाम करणं हा जर गोल ठेवला तर 100% तुमच्या बॉडीवर तुम्हाला जेवढी फॅट पाहिजे, जेवढं वजन पाहिजे ते हळूहळू राहणार आहे. एका दिवसात होणार नाही. फक्त काय करायचं, तुम्ही कारण सांगायचं व्यायामाला सुरुवात करा. जेवणामध्ये काय घ्यायचं आहे, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त, घरचं खायचं आहे. बाहेरचं विकत आणायची काही गरज नाही. ज्यावेळेस तुमचा गोल तुमच्या म्हणजे घरातून प्रोटीनचा पूर्ण होत नाही त्यावेळेला तुम्ही फक्त व्हे प्रोटीन घेऊ शकताय. बाकी काही पण वजन कमी करण्यासाठी बाकी औषध घेऊ नका. व्हे प्रोटीन घेतलं म्हणजे जेवण बंद करून, जेवण रिप्लेस करून तिथं प्रोटीन घेऊ नका. कारण भात, भाकरी, चपाती, चहा कायम 12 महिने आपल्या प्रत्येकाच्या घरात असणार आहे. त्यामुळं ते बंद करायचं नाही. त्याच्या बरोबर प्रोटीन आणि फायबर हा डाएट, बॅलन्स डाएट करायचा ताटामध्ये. साखर पूर्ण बंद केली तर एक नंबर असतंय, पण पूर्ण किती दिवस बंद करणार आहे तुम्ही? किती दिवस? माझ्यासोबत जॉगिंग करत करत माहिती ऐकत चला रेग्युलर. फक्त ज्या लोकांना जॉगिंग जमत नाही त्यांनी फक्त चाला. ठीक आहे, रेग्युलर चालायचं. 10 मिनिटाचं टायमिंग लावलंय. व्यायामाचा सातत्य ठेवायचं आहे. व्यायामाला कारण सांगायची नाहीत. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास साधं पाणी चालतंय किंवा कोमट पाणी चालतंय. जर तुम्हाला पित्ताचा त्रास नसेल तर लिंबू पिळून घ्या. नंतर काय करायचं आहे, जॉगिंग करत करत आहाराची पण माहिती सांगतो. 5 ते 6 बदाम रात्री भिजत घाला. 5 ते 6 बदाम खावा. त्याच्यानंतर 5-7 जर तुम्हाला वाटत असेल लयच वजन कमी करायचं तर बदामच घ्या. नाहीतर मग 10 ते 15 मनुका घेऊ शकताय. हे दोन्ही पण नसेल तर घरातले 10-15 शेंगदाणे घेऊ शकताय भाजलेले. आणि नंतर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी घ्या. हे झाल्यानंतर सकाळी व्यायामाला मात्र कारण सांगायचं आहेत. 10 मिनिटं असेल, 20 मिनिटं असेल, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास व्यायाम करा. न चुकता व्यायाम करा. न चुकता म्हणून तुम्ही व्यायाम करा. ठीक आहे. व्यायामामध्ये तुम्हाला पहिला दिवस असेल तर हळूहळू चालायला सवय करा. चालायला म्हणतोय. जर सवय चांगली लागली असेल तर चांगली स्ट्रेंथ वर्कआउट चांगला होऊ द्या. एक दिवस स्ट्रेंथ आपले वेगवेगळे व्यायाम असतातच, ते बघून करू शकताय. फक्त कारण सांगायची नाहीत. व्यायाम झाला की नंतर प्रोटीनयुक्त खायचं. प्रोटीनयुक्त म्हणजे काय आहे, तुम्ही जर अंडी खात असाल तर 3, 4, 5 अंडी खाऊ शकतोय. आता म्हणणार हे अंडी खाल्ल्यानंतर पहिलवान व्हायचा का? नाही. ह्याच्यातलं फक्त आपण पांढरं खाणार आहे, पिवळा भाग खाणार नाही. कारण पिवळ्या भागात कॅलरीज आपल्या वाढणार आहेत. म्हणून पिवळ्या भागात सुद्धा न्यूट्रिशन चांगलं आहे, पण कुठलीही गोष्ट अति प्रमाणात नसावी. 1 अंड तुम्ही पूर्ण खाल्लं तरी चालेल. पांढऱ्याबरोबर परत आपल्याला सॅलड पाहिजे फायबरसाठी. काकडी, टोमॅटो, बीट, कोबी, गाजर हे जे काय असेल ते पाहिजे त्याच्यासोबत. आता अंडी खातात त्यांनी काय करायचं, त्यांनी पण लय सोपं आहे. कडधान्य, मूग, मटकी, चवळी, राजमा जे काही कडधान्य आहेत, ज्या डाळ्या आहेत त्या शिजवून घेऊ शकतोय. त्याचं वरण करू शकतोय. त्याच्यापासून तुम्ही मोड आलेले करू मोड आलेल्यानंतर मिक्समध्ये घेऊ शकताय. त्याच्यावरती फक्त लिंबू पिळायचा आहे. रेसिपी करताना कमी मसाला, कमी तेल, कमी चटणी, मीठ वापरायचं आहे. हे झालं कडधान्याबरोबर. आणि त्याच्याबरोबर परत सॅलड पाहिजे. लिंबू पिळा, त्याच्यासोबत सॅलड घ्या फायबरसाठी. काकडी, टोमॅटो, बीट, कोबी, गाजर, कच्चं जे पालेभाज्या मिळतात त्या. हे झालं. आता हे समजा हे पण नाही जमत, काय एक बिनधास्त 1 ग्लास दूध घ्यायचं, 1-1.5 भाकरी घ्यायची, कुस्करून खायची, चालतंय. 1 ग्लास दुधातनं आपल्याला अंदाजे 7 ते 8 ग्रॅम प्रोटीन मिळतंय आणि अंदाजे 150 ते 160 कॅलरीज मिळतात. म्हणजे उपाशी पण बसायचं नाही. भाकरी तर पोट भरणार आहे दोन्ही दूध भाकरी खाल्ल्यामुळं. हे सकाळ झालं. दुपारच्या जेवणात काय करायचं आहे, सेमच भाकरी घ्या, चपाती पण घेऊ शकता दुपारी, थोडासा अर्धी वाटी भात घेऊ शकताय. ह्याच्यासोबत परत अंडी खाणाऱ्यांनी अंडी घ्यायची, 2 किंवा 3 अंडी घ्या फक्त व्हाईट. ह्याच्याबरोबर रस्सा घेताना फक्त 1 किंवा 1.5 वाटीपेक्षा रस्सा जास्त घ्यायचा नाही. 1 किंवा 1.5 वाटीपेक्षा रस्सा जास्त घ्यायचा नाही. परत कोबी, दुधी भोपळा ह्याची भाजी घेऊ शकतोय, उसळ घेऊ शकतोय. आणि 100% ह्याच्याबरोबर सॅलड्स पाहिजे. काकडी, टोमॅटो, बीट, कोबी, गाजर जे कच्चं आहे ते. प्रत्येक जेवण असो किंवा नाश्ता असो त्याच्याबरोबर सॅलड आलंच पाहिजे, फायबर आलंच पाहिजे. आणि प्रत्येक नाश्त्यावर असू दे किंवा जेवणात प्रोटीन आणि फायबर ह्या 2 गोष्टी अगोदर पहिल्यांदा नाश्ता घ्या किंवा जेवण त्याच्यामध्ये आलंच पाहिजे. हे कधी झालं,
हे दुपारचं जेवण. आता दुपारी अंडी खात नसाल तर उसळ घ्या, वरण घ्या, पनीर घ्या, सोया चंक्स आठवड्यातून 2च वेळा, लय नको, हे घेऊ शकतोय. 1 ग्लास ताक घेऊ शकतोय, अर्धी वाटी दही घेऊ शकतोय, परत सॅलड. हे दुपारचं जेवण. इव्हिनिंगला काय करायचं आहे, मिक्स ड्रायफ्रूट घेऊ शकतोय. मिक्स ड्रायफ्रूट म्हणजे ते पण अर्धी मोठं सगळं मिक्समधलं. 2-3 बदाम, 2-3 काजू, 2 अंजीर, 1 अक्रोड, हे असं लहान लहान घ्यायचं आहे. हे खाल्लंच पाहिजे असं नाही. मऊ काबूलचं न, जे मऊ फुटानं म्हणतो आपण, काय जण काबूलचं न असत बघा मऊ, ते अर्धे मूठ घेतलं तरी चालतंय. त्याच्यासोबत पण ब्लॅक टी, ग्रीन टी, ब्लॅक कॉफी. जर पिऊ वाटत नसेल तर थोडी नकळत साखर, नकळत म्हणतोय. हे इव्हिनिंगला झालं. रात्रीच्या जेवणात काय करायचं, कंपल्सरी भाकरी घ्या, शक्यतो घ्या म्हणतोय. घेतलंच पाहिजे असं चपातीच पाहिजे, आमच्या चपातीशिवाय नाही असं काय अडचण नाही. चपाती घेऊ शकताय, भात घेऊ शकताय, पण त्याच्यावर प्रोटीन इंटेक जास्त पाहिजे. रात्री भात जरी खाल्लात तरी त्याच्याबरोबर 150-200 ग्रॅमपेक्षा जास्त चिकन पाहिजे. आळणी असावं, सॅलड भरपूर असावं जर भात खात असाल तर. आणि जर चिकन नसेल, मासं अंडी खाऊ शकतो आपण, हे खाणार नसाल, जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी मात्र मग भाकरीच घ्या. भाकरीबरोबर कडधान्याची उसळ, वरण, त्याच्याबरोबर जे तुम्हाला मिक्स रेसिपी करता येईल, कमी तेल, कमी चटणी, कमी मीठ, हे घ्यायचं आहे. आणि सोबत 100% सॅलड घ्यायचंच. काकडी, टोमॅटो, बीट, गाजर. हे साधं साधं आहे, सोपं आहे, घरचंच आहे, सगळ्यांच्या घरात हे 100% असतंच. हे जेवण झालं की रात्री झोपताना 1 ग्लास कोमट पाणी, साधं, लय पण कोमट म्हणजे एकदम नॉर्मल, त्याचा थंडावा फक्त जायला असं, झोपताना 1 ग्लास पाणी प्या. आता ह्याच्यामध्ये काय होणार, हे सगळं चांगलं खाल्लं आपण, सगळं बरोबर आहे, पण जेवण झाल्यानंतर शतपावली 100% झाले पाहिजे. जेवण झाले की शतपावली करा न चुकता. नाश्ता झाल्यानंतर पण शतपावली करा. सवय लावा. आपण एकाच ठिकाणी कंटिन्यू बसून राहतो, त्याच्यामुळे आपली फॅट वाढते, वजन वाढतं. तुमच्या जेवढ्या चांगल्या हालचाली तेवढा चांगला रिझल्ट. व्यायामाला मात्र कारण सांगायचं नाही. सकाळी असू दे, संध्याकाळी असू दे, जो वेळ मिळेल तो वेळ आपण घरच्या घरी व्यायाम करा. आपले दररोज व्हिडिओ असतातच. जर कोणाला दम लागला असेल तर चाला किंवा थांबा. आपल्या शरीराच्या कुवती प्रमाण करायचं आहे, त्यामुळं जबरदस्ती करू नका, ठीक आहे. आणि रेग्युलर व्यायामातली सवय लावा. दिवसभरातील प्रत्येक 1 तासानंतर लहान लहान हालचाली करायच्यात. 1 तास झाला की 1 मिनिट वेळ काढा, असं जॉगिंग करा. दुसरे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचे मी व्हिडिओ बनवले असतात, ते व्हिडिओ बघून करा. पण कारण मात्र सांगू नका. 100% रिझल्ट होतोय. तुम्ही सुरुवात करा. इथं काही नुकसान होणार नाही तुमचं. तुम्ही सुरुवात केली तर तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही. मी अजून सांगतो तुम्हाला, बिनधास्त राहा. आपल्याला आपलं आरोग्य जपायचं आहे. आणि प्रत्येकाच्या घरात नुसतं उभं राहायला जागा असली तरी व्यायाम करता येतोय. काही साहित्यच पाहिजे असं अट्टहासच नको. कारण सांगू ना, तुम्ही सुरुवात करा. 100% तुम्हाला जे काही लागेल ते तुम्हाला पुरवण्याचं काम आमचं आहे. फक्त तुम्ही सुरुवात करा. तुम्ही आजचा हा वर्कआउट कसा केला, पूर्ण केला का? पूर्ण केला असेल तर 100% मला हो म्हणून कमेंटमध्ये सांगा, किंवा 100% असं टाका. 100%. कारण तुम्ही जेवढा वेळ तुम्हाला स्वतःला देणार आहे तेवढा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. रेग्युलर व्यायाम ठेवायचा, सातत्य ठेवा. फक्त सगळ्या गोष्टी सातत्यानंच घडतात. सातत्य खूप महत्वाचं आहे. ज्यांना दम भरला असेल, धाप लागत असेल तर थांबायचं आहे. ओव्हर करायचं नाही, गडबड करू नका. जास्त लोड घ्यायची गरज नाही. 10 मिनिटाचं टायमिंग लावलेलं आहे आपण जॉगिंगचं. आणि ज्यांनी किती मिनिटं जॉगिंग केलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा किती मिनिटं केलं ते. 10 मिनिटं असेल तर 10 मिनिट लिहून द्या, कमेंट करा. आणि इतर लोकांनाही शेअर करा. सोपा व्यायाम आहे तो. तुम्हाला फक्त कॅलरीज बर्न करायचे आहेत. ह्याच्या पलीकडे काय करायचं आहे, जे काल खाल्लंय ते फक्त आज बॉडीत थांबून द्यायचं नाही. मग त्याला बाहेर कसं काढायचं, फक्त शौच्या वाटे बाहेर पडतं असं नाही. बॉडीमध्ये फॅटच्या स्वरूपात साठून राहतं, ते साचलेलं बाहेर फेकून द्यायचं आहे. त्यासाठी व्यायाम करायचा आहे. आणि त्यासाठी आपण कुठली प्रोडक्ट, औषधं खात बसायची गरज नाही. आणि काय राहिलं, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त घरातलं खायचं आहे. रोज किती पथ्य कडक पळत बसणार आहे. 1 महिना करचीला, 2, 3, 4, 5 महिने, 6 महिने करचीला, नंतर पहिलं मूळ पदावरच आपल्या घरातल्या येणार आहे आपण. मग त्याला फक्त बॅलन्स कसा करायचा हे शिकूया. आणि मात्र त्याला साचून द्यायचं नाही, त्याला बर्न करायचं आहे, त्याला पिटवून टाकायचं. थोडक्यात ते म्हणजे काडी लावणे नव्हे, आपल्या शरीराला व्यायामातून त्याला बर्न करणं, कॅलरीच्या स्वरूपात बर्न करून बाहेर फेकून देणं. हे साधं सोपं गणित आहे. फक्त सातत्य ठेवा. 100% रिझल्ट येतोय, जबरदस्त रिझल्ट येतोय.
आणि आता आपलं बऱ्यापैकी 10 मिनिटाचे टायमिंग लावलं आहे ते संपत आलेलं आहे. तर कुणी कुणी 10 मिनिटं रेग्युलर व्यायाम जॉगिंग केलं, ज्यांनी रेग्युलर 10 मिनिटं झालं आपलं 10 मिनिटं रेग्युलर ज्यांनी केलं त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा की 10 मिनिटात आपण शेवटचा 1 मिनिट हे घेतोय, चॅलेंज घेतोय. ठीक आहे, 1 मिनिटाचं चॅलेंज घेतो आपण, स्क्वॉटमध्ये उभा राहतोय. ज्यांना जमत त्यांनीच. ओके, स्टार्ट. हां, 1 मिनिटात टायमिंग आहे. जबरदस्त. हात वर घ्या, हात समोर घ्या, कसं घ्या, फक्त मी माझं पोस्टर बघा. आपण खुर्चीत ज्या पद्धतीने बसतो त्या पद्धतीने करायचं आहे. फक्त कारण सांगायचं. तुम्हाला जेवढं जमल होल्ड करायचं तेवढंच थांबा. जबरदस्ती करायचं नाही, शरीराला जबरदस्ती करायचं नाही. जेवढं जमतं तेवढं. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंटमध्ये की ज्यांनी जे चॅलेंज पण पूर्ण केलं त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा. आणि किती मिनिटं तुमचं जॉगिंग झालं ते कमेंटमध्ये. समजा 10 मिनिटं चॅलेंज पूर्ण, 10 मिनिटं आणि प्लस पुढं किती मिनिट, 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद, काय 1 मिनिट चॅलेंज पूर्ण केलं ते पण सांगा. कमेंटची वाट बघतोय. 100% तुम्ही सुरुवात चांगली केली असणार आहे. फक्त कारण सांगू नका, असं सातत्य वाढवत राहायचं आहे. तुम्हाला सगळं सहकार्य केलं जाईल. कुठंही पळापळ करू नका. घरचंच खाव्या, घरचंच खाऊन वजन कमी करूया, पोट कमी करूया, हेल्दी राहाव्या. फक्त सुरुवात करा आजपासून. जर पहिलाच व्हिडिओ असेल तर आजपासून करा, पण सुरुवात करा. कारण सांगायचं नाहीत. 1 मिनिट झालेला आहे आपला. तर अशा पद्धतीनं आजचा व्यायाम झालेला आहे. तुम्ही नक्की सुरुवात करा. आणि हा व्यायाम सकाळी, दुपारी, संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे. असं काही नाही की सकाळीच पाहिजे, दुपारी पाहिजे, संध्याकाळी. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. फक्त व्यायामाला कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.